मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत विविध प्रश्न विचारले जात होते, मात्र आज अजित पवारांनी याबाबत माहिती दिली आहे। काय म्हणाले पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। उद्यापासून विविध भागांना भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे। कधी कधी अपयश येतं, परंतु ते कायमचं नसतं। विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे। महायुतीला लोकसभेला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता वेगळं चित्र आहे। विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाल्याचं अजित पवार म्हणाले। कोणतंही यश अपयश कायम नसतं, आपल्याला यात सातत्य ठेवायचं असतं असंही ते म्हणाले। सध्या पक्षात अनेक जण येत आहेत, पक्षाची बेरीज झाली पाहिजे, मात्र पक्षाला कमीपणा यायला नको असं देखील ते म्हणालेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं सरकार आल्यानंतर महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं। तसंच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी हा मुद्दा समाविष्ट केला होता। त्यानंतर सरकार स्थापन होऊन ही 1.5 महिना झालाय, त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता, मात्र अखेर महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तसंच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत योग्य भूमिका मांडली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, तसंच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला 2100 रुपये लवकरच देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल। जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय। पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या मायमाऊलींच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे होती, माझ्या गरीब महिलेच्या करता मायमाऊली करता पोहोचायला पाहिजे होती, ते पोहोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे। आताही काही जण म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो, परंतु परवाच 3700 कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे। 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या डीबीटीला पैसे येतील, ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो।